गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधूंनी भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? सर्वप्रथम तर तुम्ही सगळ्यांची मी माफी मागतो. खूप लोकांचे मला मेसेज आलेले आहेत की सर आजचा व्हिडिओ का नाही बनवलात करून. एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही ही ऐकलं असेल माझ्याकडनं, या मी वारंवार त्या गोष्टी बोलतो. जेव्हा पण तुम्ही फॅमिली बरोबर असतो, फॅमिली टाइम, फॅमिली बरोबर असतो, तेव्हा मी ट्रेडिंग करत नाही. कारण का पहिलं प्राधान्य माझं फॅमिली आहे. माझी बायको, माझी मुलं, हे माझ्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे ट्रेडिंग पेक्षा. म्हणजे असं बघायला गेलं तर 1998 1998 पासून काम करत आहे. 2020 मध्ये जेव्हा लॉकडाऊन झालं त्यानंतर मी घरी बसण्यात आलो. पण हे जे 20-22 वर्ष काम केली, हा कुठे ना कुठेतरी मला एक असं वाटत होतं की यस, आपण कमवतोय खरं, पण कोणासाठी कमवतोय? फॅमिलीसाठी. आणि फॅमिलीला जर आपण टाइम देत नसू तर काय फायदा ना पैसे कमवण्याचा. त्यांना टाइम पण दिला पाहिजे, तेवढाच पाहिजे. म्हणजे रविवार तुम्ही घरी असता, कामं करता, हे करता ते करता, पण बाकीच्या वेळी काय, आपण सोमवार ते शनिवार, मोस्टली सगळ्यांना सुट्टी शनिवारी असते की नसते ते माहिती नाहीये, पण तुम्ही कंटिन्यू 6 दिवस बाहेर असता. सकाळी 8-9 ला जाता, रात्री 10-11 येतात. त्यानंतर काहीच भेटत नाही वेळ मुलांशी, 5-10 मिनिटं, अर्धा तास, त्यानंतर फक्त रविवार. त्यावेळेस जेव्हा आपण फॅमिलीवर असतो ना, तेव्हा आपण ना दुसऱ्या गोष्टीचा विचार करायचा नाही. म्हणजे तुम्हाला मी उपदेश देत नाहीये, तुम्हाला एक रिक्वेस्ट करतोय, विनंती करतोय. कारण काही क्षण जे असे असतात ना, ते आयुष्यात परत येत नाहीत. त्यासाठी ते जगावे लागतात. त्या वेळेला तिकडे राहावं लागतं. आणि मी तेच केलं. मी माझ्या फॅमिलीवर होतो, त्यामुळे मी मार्केट बनवलं नाही. मग मार्केट मी बनवलं नाही. त्यामुळे मी बनवला नाही व्हिडिओ. त्याची मी तुम्हाला क्षमा मागतोय. ठीक आहे. म्हणून आजचा व्हिडिओ मी बनवतोय, जो उद्या निफ्टी एक्सपायरीसाठी बनणार आहे. ठीक आहे, एक्सपायरीसाठी बनणार आहे. त्यामुळे मी माफी मागितली आणि आता आपला पुढचा प्रवास चालू करूया. ठीक आहे. मी बघा प्रवास चालू करतोय. मी युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला लेवल्स दिलेल्या, कधी गुरुवारी शुक्रवारसाठी लेवल्स दिलेल्या. मार्केटने तिकडनं रिजेक्शन घेतलं, 820च्या वरती गेलं, ट्रॅप केलं, मार्केट परत खाली गेलं, त्या लेवल थांबलं मार्केट. बरोबर आहे. आणि खालची 360ची लेवल दिलेली, 580 वरती मार्केट गेलं तर जाईल. मार्केटने त्या लेवलला काम केलेलं आहे. ओके, मार्केट त्याच लेवलमध्ये आहे. म्हणजे माझी लेवल कुठे चुकत नाहीये. म्हणजे माझा अभ्यास, जो दिनक्रमाचा अभ्यास आहे, रोजचा जो अभ्यास आहे, माझी सायकोलॉजी ट्रेडिंग आहे, ती कुठे जात नाहीये वाया. हे मला कळलंय. जेव्हा मला हे कळतंय की माझे सगळे रूल्स पाळतोय, डिसिप्लिन पाळतोय, त्यामुळे मला चांगल्या गोष्टी कळतायत. तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मी. माझा आजचा स्टेटस आहे. स्टेटस माझ्या इकडे दिसणार नाही बहुतेक तरी तुम्हाला. पण जेव्हा मी इथे बघतो ना फॅमिलीला, तेव्हा मी इथे एक गोष्ट सांगितली तुम्हाला की बघा, मी मोबाईलवरती काम करतो. म्हणजे तुम्हाला दिसेल, मोबाईलची स्क्रीन आहे माझी ही, की इकडे मार्केट कितीचं टायमिंग आहे बघा. 11:27. मार्केटनी जर ही लेवल तोडली, सस्टेन झालं, तर मार्केट या लेवल पर्यंत येऊ शकतं. याचा अर्थ असा असतो, माझी फॅमिली समजतात की येस, ही गॅप आहे, ही गॅप भरण्यासारखी आहे, जी आपण इथे दाखवली होती. बघा, ही अशी की मार्केट इथपर्यंत येऊ शकतो. आणि मार्केट त्याच लेवल येऊन थांबलंय बघा. म्हणजे लेवल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. मार्केटला जायचं तर मार्केट ह्या लेवलला पण गेलं असतं, या मार्केट परत ह्या लेवल पण आलं असतं. मार्केट त्या लेवलला थांबलंय, याचं कारण काय ते नंतर तुम्हाला सांगतो. पण लेवल्स आर इम्पॉर्टंट. आणि त्यानंतर खूप सारे प्रॉफिट बुकिंग झालं. तुम्ही माझे स्टेटस बघू शकता. मी सगळ्यांचे स्टेटस ठेवले नाहीयेत. जे येतात ते काही कमी लॉटवाले असतात, तो जास्त लॉटवाले असतात, तर मी सगळ्यांचे ओपन करत नाही. फक्त दाखवण्यासाठी दाखवतो. तुम्ही माझा स्टेटस जाऊन बघू शकता. मी कारण का युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला दाखवू शकत नाही. मी कुठेही तुम्हाला बाईंग या सेलिंगचं सिग्नल देत नाही आहे. बाईंग किंवा सेलिंगचं सिग्नल देत नाही. हा निव्वळ अभ्यासाचा क्रम आहे की आपण असं केलं तर काय होऊ शकतं, आपण तसं केलं तर काय होऊ शकतं, आपलं आपण कसं करायचं, आपलं दृष्टिकोन कसा बघायचा, आपण आपल्या मांडण्या कशा करायच्यात, लेवल्स कशा मांडायच्या, ह्या गोष्टीवरती आपण जास्त ध्यान देतो. आपण कॉल पुट कुठल्याही गोष्टीवरती संवाद करत नाहीये. ठीक आहे, की तुम्ही हेच करा, तुम्ही तेच करा, तुम्ही ते बाईंग करा, तुम्ही सेलिंग करा, मी काही ते सांगत नाहीये क्लिअरली. हा फक्त एक निवड अभ्यासाचा क्रम आहे, जो तुम्हाला मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. तर चला येऊया. पहिलं तर आपण सॉरी 5 मिनिटावरती बघूया
5 मिनिटावरती मला इथे खाली जी ट्रेंड लाईन दिसते, सपोर्ट लाईन दिसते, ती 360 आहे लगभग तरी. 360 हा स्ट्रॉंग एक सपोर्ट आहे. बघा खाली यायला वरती गेला याचा मतलब नाहीये मार्केट किती वेळ थांबले ना ते इम्पॉर्टंट आहे. कुठे रेजिस्ट्रेशन घेतले कुठं घेतले ते इम्पॉर्टंट आहे. आणि वरती जसं तुम्ही बघताय तर वरती मला लगभग आहे ना ही लेवल 840 ओके एक रेंज बनली. जरा 15 मिनिटं येऊन बघूया एक्झॅक्टली काय होतं. ओके 15 मिनिटांमध्ये ना तुम्हाला किंवा मला आपल्याला हा पॅटर्न दिसत आहे. मग पॅटर्न काय बोलतोय, लेवल काय 840 नोट करत जावा पॉईंट 840 आणि खालचा पॉईंट किती आहे तर 340. ओके नोट करत जावा कारण लेवल्स फार इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर मला काय दिसते, त्यानंतर ना मला एक गोष्ट दिसते ती मला मी आवडून सांगण्याचा प्रयत्न करते. मी जर अशी लाईन काढली नाही तर मला इथे ट्रेंड लाईन भेटते. त्यानंतर अजून एक मला ट्रेंड लाईन अशी पण भेटत आहे. ओके अशी पण भेटत आहे. जर मी एका तासावरती येत असेल तर मला काय दिसतंय, ओके एका तासावरती मला इकडनं पण एक रिजेक्शन दिसत आहे. हे बघा ही लाईन जे मार्केटनी आता सस्टेंड केलेलं आहे, आजच्या दिवशी मार्केटने सस्टेंड केलेलं आहे, चांगली गोष्ट आहे. मी तुम्हाला हर वेळेला सांगतो, नीट आहे का, तुम्हाला हर वेळेला सांगतो मी मार्केट आहे ना 1-2 दिवस ट्रेंडिंग राहतं आणि तिसऱ्या दिवशी पुरा एक रेड कॅन्डल बनवतो किंवा मार्केट खाली येतं आणि एका दिवशी ग्रीन बनवतं. हे का होतं, त्यानंतर सायकोलॉजिकल ट्रेडिंग बोलतात त्याला, की तुम्हाला सवय लावली जाते, तुमचं दृष्टिकोन बदललं जातं, तुम्ही त्या भ्रमामध्ये येता आणि त्या भ्रमामध्ये ट्रेडिंग केल्यामुळे चुका होतात. सेटअप फार इम्पॉर्टंट आहेत, लेवल्स फार इम्पॉर्टंट आहेत. लेवलच्या नंतर सेटअपच्या नंतर तुमची जी सायकोलॉजी ती इम्पॉर्टंट आहे ट्रेडिंग करण्यासाठी. ठीक आहे डेलीवरती मला असं काहीतरी दिसतंय एक 1 आवर वरती. डेलीवरती जेव्हा मी येतो ना तेव्हा बघा इथे आहेत ना टोटली मी सगळं काउंट टाकतो. वरची आपल्याला माहिती 830 लेवल आहे, 840-50 लेवल आहे, खाली 300-350 लेवल आहे. बघा हा जो झोन आहे ना मी असा पकडतो, बरोबर आहे. त्यानंतर इथे वरती एक झोन पकडतो, म्हणजे मार्केट किती दिवसापासून झोन मध्ये आहे ते तुम्ही विचार करा. 12 मे, ठीक आहे 12 मे आणि आज झालाय 18 मे, म्हणजे एक हप्ता मार्केट रेंज मध्ये आहे, नक्कीच आहे. सॉरी जर तुम्हाला कळत असेल समजत असेल तर तुम्हाला ही गोष्ट पण दिसलीच पाहिजे. मदर कॅन्डल आहे, मदर कॅन्डलचा जेव्हा पण हाय ब्रेक होईल तेव्हा मार्केटमध्ये मुवमेंट येतील. म्हणजे कधी मार्केटमध्ये मुवमेंट लगभग तरी येत ना ह्याचा हाय 780 आहे आणि जो टॉप प्रिव्हियस आहे तो 840 पर्यंत आहे. त्यानंतर मार्केट डायरेक्टली मला दिसतोय 24,000ला एक रेसिस्टन्स दिसतोय, सरळ 24,000ला. 150 पॉईंटची रॅली आरामशीर भेटू शकते. ठीक आहे खालच्या लेवलला मार्केट जर गेला तर आपला 130 जो विषय होता ना 130चा तो इथे आहेच अजून. ओके म्हणजे समजा आता ही रेंज जी मोठी बनली ना तर तुम्हाला कळेल की मार्केट इकडे जाते की इकडे जाते. कधी कळेल, जेव्हा ही रॅली तुटेल तेव्हा, जेव्हा ही लेवल तुटेल तेव्हा. हा बॉक्स तयार झालेला आहे, रेंज तयार झालेली आहे, लेवल तयार झालेले आहेत, झोन तयार झालेला आहे. बघा हे काय बोलतोय की मार्केटला या झोन तोडल्याच्या नंतरच काहीतरी मुवमेंट वरच्या दिवशी मार्केट 26,000च्या लेवलला परत जाऊ शकतं, 24,000च्या लेवलला, किंवा अजूनही बोललो तर वरती 26,000ची लेवल पण आहे तिकडे पण जाऊ शकतं. पण ते जाईल तेव्हा जाईल, पण उद्याचं काय हा मेन मुद्दा आपल्या आयुष्यामध्ये असला पाहिजे की उद्या काय. परत सांगतो तुम्हाला, मार्केट रोज रोज रॅल्या तुम्हाला देणार नाही. रोज रोज जशी रॅली दिली आहे तशी रॅली तुम्हाला उद्या भेटणार नाही. मार्केट काय करू शकेल ते तुम्हाला सांगतो. मार्केट उद्या आहेत ना तिथे एक अशी रेड कॅन्डल बनवू शकेल, उद्या ट्रॅप करू शकेल तुम्हाला. का, कारण सगळ्यांना माहिती लेवल्स आहेत, जसं लेवल तुटेल सगळी कॉल साईडला बसतील आणि मग मार्केट खालच्या साईडला येण्याचा प्रयत्न करेल. बरोबर असू शकतो 100% चुकीची असू शकतो. हे फक्त तुम्हाला एक ज्ञान, एक सायकोलॉजिकल ट्रेनिंग आहे, तुम्हाला लेवल्स देण्याचा प्रयत्न करत आहे मी. ओके तर आता येऊया 5 मिनिटांमध्ये आणि नक्की बघूया आपल्या लेवल्स लागले. बघा खालची लेवल माझी 130 340 लागलेली आहे. ओके
आता जर मला काही करायचं असेल ना, आता जर मला, तर मी इथे एक लेवल अशी लावून ठेवतोय. जरा सरकवतो पुढे. उद्या 19 तारीख आहे आणि वरची लेवल जी आहे ना माझी, मी इथे लावून ठेवतोय, जी 840 पर्यंत आहे. बघा उद्या मार्केटने काय केलं पाहिजे, हे सगळं काउंट टक्के पडल्याचं लेवलचा आपण जसं वाढत जातो तसं आपण लेवल कमी करत जातो. ओके, ही लेवल जरा पुढे सरकवतो अजून. ओके, नीट आहे का? वरची लेवल आपल्याला 840 ची भेटलेली आहे. ठीक आहे, माझ्यासाठी मार्केटनी काय केलं पाहिजे, मार्केटनी खूप मोठा गॅप डाऊन देऊन इथे रिटेस्ट करून जर मार्केट जात असेल तर मी 24,000चा वरती एक जी रेसिस्टन्स, स्ट्रॉंग रेसिस्टन्स राऊंड फिगर आहे ना, त्या लेवलला घेण्याचा प्रयत्न करेन. त्यानंतर माझा टार्गेट असेल लगभग 240. ठीक आहे, पहिला टार्गेट माझा लगभग 24,000 किंवा 23,980 तरी नक्कीच. त्यानंतर 24,130. मी खूप मोठे लेवल देत आहे. मार्केट तसं नाही केलं, 15 मिनिटाची कॅन्डल जर क्लोज नाही झाली, तसं नाही केले, तर मार्केट गॅप अप होईल, रिट्रेस करून मार्केट परत ह्या लेवलला तोडून मार्केट ह्या लेवलला जाण्याचा प्रयत्न करेल किंवा ह्या झोन मध्ये राहण्याचा प्रयत्न करेल. मार्केटमध्ये उद्या व्हॉलिडिटी जास्त असेल, मार्केटमध्ये खूप मोठा प्रेशर असेल, कारण का मार्केट झोन तोडण्याचा, जेव्हा मार्केट झोन तोडण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा मार्केट खूप फोर्स मध्ये असतं. म्हणजे बांधाच्या वरती पाणी जातं, धरणाच्या वरती पाणी जातं, तेव्हा खूप प्रेशर होतं, तेव्हा बांध खुलायला लागतो. तसंच जर झालं तर आपण उद्या लगभग तरी मी 840च्या वरती काय करायचं असेल तर मी वरच्या साईडला करेन, नाहीतर मी एक छोटासा ट्रेड 580च्या खाली, इकडे जेव्हा मार्केट सस्टेंड होऊन खाली यायचा प्रयत्न करेन, तेव्हा माझा लगभग 380 पर्यंत टार्गेट असेल. इथे खाली 200 पॉईंट माझ्याकडे रॅली आहे, वरती 180-150 पॉईंटची रॅली आहे. म्हणजे मार्केटमध्ये जास्त काही गॅप्स राहिलेले नाहीत. खालच्या साईडला खूप गॅप आहे, प्रॉफिटेबल होऊ शकतो आपण. वरच्या साईडला नाही, कारण 180 वरनं 980 जर बोललो आपण तर ते 80 आणि हे 60 पॉईंट. कळलं तुम्हाला? 140 पॉईंट जास्तीत जास्त 120 पॉईंट तुम्हाला जास्त भेटते, पण त्यामधले पण आपण पुरे पकडत नाही. मी माझ्या मुलांना, माझ्या फॅमिली स्वतः 50% घेऊन चालतो. जेव्हा मार्केट 100 पॉईंट रॅली देईल तेव्हा तुम्हाला जाऊन कुठे 50 पॉईंट भेटतील, आणि हे तुम्हाला डायरेक्टली भेटणार नाहीत. खूप रडून रडून टाकेल मार्केट. उद्या ना फ्लॅट ओपन झालं तर वेळ बघा कुठे जाते, इकडं तोडलं तर तरी पटकन घुसू नका. का? मार्केट इकडनं सस्टेन डिरेक्शन घेण्याचा प्रयत्न करू शकेल. म्हणजे काय, मार्केट ह्याला सपोर्ट म्हणून घेऊन वरती जाण्याचा प्रयत्न करेल. फ्लॅट ओपन झाला तर, गॅप अप ओपन झाला तर एकदा तरी रिट्रेस करून मार्केटला खाली येऊ दे. तर मार्केट डायरेक्टलीच खाली येत असेल 9:40 पर्यंत जर टार्गेट देत असेल, मग उद्या अख्खा दिवस मार्केटमध्ये काही करू नका. 9:45 ला मार्केट, 9:10 ला मार्केटला बंद करा. मार्केट काय करणार नाही. आणि जर ही लेवल तोडत असेल तर मग खालची 130 ची लेवल खूप मोठी आहे, मग तर मार्केट कहर करेल. 130 म्हणजे लेवल 130 ची आहे. दुसरा टार्गेट मग 130 आहे. ओके, मी काही गोष्टी पद्धतशीर लेवल्स प्रमाणे 15 मिनिटाच्या चार्ट वरती, हवर चार्ट वरती आणि डेली चार्ट वरती सांगितले. ठीक आहे, वरनं जी ट्रेंड लाईन येते तिला आपण सोडू शकत नाही या इग्नोर करू शकत नाही. ठीक आहे, 15 मिनिटाच्या चार्ट वरती, आणि इकडनं अशी एक ट्रेंड लाईन येते, ती अशी आहे. ठीक आहे, आता येऊया 5 मिनिटावरती. बघा, पद्धतशीर तुम्हाला कळलं असेल त्याचा स्नॅपशॉट काढा, मोबाईल मध्ये ठेवा. लेवल्स तुम्ही आता लावून ठेवा आपल्या मोबाईलला या तुमच्या पीसीला, जेणेकरून तुम्हाला कळेल एक्झॅक्टली काय ते लेवल्स. फार इम्पॉर्टंट आहेत. बघा, ही जी लेवल आहेत ना, जर मार्केट ह्याच्यावरती झालं तर मार्केटला ह्या लेवलला टेस्ट करायला लागेल. एक तर ट्रेंड लाईन आहे, ही ट्रेंड लाईन आहे, आणि एक तर सपोर्ट म्हणून रेसिस्टन्स आहे. रेसिस्टन्स बिकेम सपोर्ट. जेव्हा वरती तोडलेल तेव्हा रेसिस्टन्स बिकेम सपोर्ट करून मार्केटला रिटेस्ट करून जायला पाहिजे. खूप क्लिअर आहे. लोक काय करतात, पटकन घुसतात की हा मुवमेंट मला भेटणार नाही. मुवमेंट भेटण्याच्या अगोदर मार्केट तुम्हाला ट्रॅप करता विचार करा. मार्केटला सेटल होऊ दे, मार्केटची दिशा कळू दे. 9:40च्या नंतर ट्रेडिंग करा, काही हरकत नाही, काही हरकत नाही.
सक्सेसफुल राहणं जरुरी आहे. लॉस करणं सगळ्यांच येतं, पण सक्सेसफुल राहणं कोणाला येत नाही, ज्यांना डिसिप्लिन, पेशन्स नाहीयेत. मार्केटमध्ये ह्या दोन गोष्टी पाहिजेत आणि त्यावरती सेटअप सायकोलॉजिकल ट्रेडिंग. माझ्या नवीन बॅचच्या मुलांनी मला, मी जुन्या बॅचच्या मुलांचे सांगत नाहीये, तिथे मला रोज पाठवतात त्यांची प्रॉफिट्स लॉसेस. मग त्यांना मी सांगतो की तुम्ही काय करताय, कसं करताय, काय चुका केल्यात. पण नवीन बॅचनी जे करतायत ना, माझे 7वा बॅच जो संपला आता 1-1.5 महिन्यापूर्वीच, उत्तम प्रकारे ट्रेडिंग करतात. त्यामुळे जास्त करून गृहिणी आहेत, स्त्रिया आहेत, माझ्या बहिणी आहेत. खूप आनंद, बरं वाटतं आणि समाधान वाटतं की आपण कोणाच्या तरी उपयोगी आलेलो आहे. तसंच माझा 9वा बॅच जुलैपासून चालू होत आहे. माझ्या कोणी बहिणी गृहिणी असतील आणि त्यांना स्टॉक मार्केटमध्ये त्यांचं भविष्य बघायचं असेल, काहीतरी करायचं असेल आणि काहीतरी शिकायचं असेल, आपला ठसा उमटवायचा असेल, तर नक्कीच मला संपर्क करा. तसंच माझे ऑफिसचे बंधू, रिटायर्ड असू दे, कॉलेजची मुलं असू दे, त्या सगळ्यांना विनंती करतो, स्टॉक मार्केट शिका. हेच भविष्य आहे. जसं AI बोलतो ना आपण आता भविष्य आहे, तसं स्टॉक मार्केट पण भविष्यच आहे. साइड बाय साइड इन्कम पाहिजे. लॉकडाऊनच्या वेळेला सगळं बंद होतं, एकच गोष्ट चालू होती. हॉस्पिटल चालू होते, दूध दूध मुलांसाठी लागतं ते चालू होतं, राशन कार्ड राशन चालू होतं, बरोबर आहे. स्टॉक मार्केट बंद झालं, सगळे ऑफिसेस बंद, सगळे वर्क फ्रॉम होम, पण स्टॉक मार्केट चालू आहे. त्यासाठी उद्या काही होऊ शकतं, जसं आता वॉर चाललंय, उद्या काही होऊ शकतं. मग उद्या होण्यासाठी आज आपल्याला तयार राहायला लागतंय. अंगावरती ताप काढायचा नसतो, डॉक्टरकडे जाऊन त्याची औषधं घ्यायची असतात, कारण हा ताप उद्या टायफॉइड, डेंग्यू मध्ये पण कन्वर्ट होऊ शकतो. त्यामुळे काळजी घेणं स्वतःची जरुरी आहे. आयुष्य कसं फास्ट चाललंय हे तुम्हाला कळणार पण नाही, आणि आयुष्य एकदा हातातून निसटून गेलं ना, ती वेळ परत येणार नाही. वेळेचं इम्पॉर्टंट आहे. मी माझा वेळ स्टॉक मार्केटला दिलाय, माझं आयुष्य स्टॉक मार्केटला दिलंय, माझं आयुष्य स्टॉक मार्केटची फॅमिली जी माझी आहे, माझे स्टुडंट्स आहेत त्यांना दिलेलं आहे. तुम्ही पण आम्हाला जॉईन व्हा, 9व्या बॅचचा आनंद घ्या. 6 महिन्याचा कोर्स आहे, 1 महिना लाईव्ह असतं. काय नाही का ते शिकून जाल, समजून जाल. ठीक आहे. ह्या कंटेंट मध्ये आज जे तुम्हाला मी सांगितलंय, पहिले तरी तुमची माफी मागितली, कारण का कालचा कंटेंट मला बनवून आलाय, पण तो मी पूर्ण केलेला आहे आज. कारण माझी जिम्मेदारी आहे तुमच्या प्रती, मला तुमच्यापर्यंत पोहोचणं भाग आहे. खूप लोकांचे मेसेज आले, त्यांचे धन्यवाद सर, तुमचा व्हिडिओ का आला. त्यांना मी सांगतो की मी आहे एकाच दिवस पुढे, पण मी तुमच्याबरोबर राहणं, जिथनं स्टॉक मार्केट आहे आणि मी स्टॉक मार्केटमध्ये आहे तिथपर्यंत तर मी नक्कीच तुमच्या बरोबर आहे. त्याचा आनंद आपण दोघांनी दोघांनी घेऊया, दोघांनी म्हणजे माझ्या बहिणींनी, माझ्या भावांनी घेऊया आणि एकत्र पुढे जाऊया, एकत्र वाढूया. आजच्या दिवसाचा कंटेंट तुम्हाला समजला असेल तर नक्कीच एक लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. कमेंट करून मला कळेल की तुम्हाला काय प्रश्न पडले असतील तर तुम्ही विचारू शकता. मला पर्सनल व्हॉट्सअप नंबर आहे, तुम्ही माझं स्टेटस बघू शकता. मी तुमच्या प्रश्नांचे उत्तर द्यायला तयार आहे. त्यासाठी मी काही चार्जेस घेत नाहीये. मी फक्त निव्वळ तुम्हाला एक शिक्षण देतोय, एक माहिती देतोय स्टॉक मार्केट बद्दल. ती माहिती जर तुमच्यापर्यंत पोहोचायची असेल, तुम्हाला ती ग्रहण करायची असेल, तर नक्कीच आपण एकत्र येऊया 9व्या बॅच मध्ये. तोपर्यंत धन्यवाद, गुड नाईट, जय हिंद, जय महाराष्ट्र.